ही एक रानभाजी टाकळा, हिला काही ठिकाणी तरोटा म्हणतात किंवा कोकणामध्ये ह्याला टायकुळसुद्धा म्हणतात. आमच्याकडे टाकळ्याची भाजी म्हणतात. तर ही भाजी पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणारी एक औषधी आणि बहुगुणी रानभाजी आहे. ही प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कोकणात रानमेवा म्हणून ओळखली जाते. पचायला हलकी असलेली ही भाजी चवीला थोडी तुरट असते. ह्या भाजीचे फायदे असे की त्वचा विकार, खरूज, इसब, अंगावरील त्वचेच्या त्रासावर ही भाजी गुणकारी मानली जाते. पचनशक्ती, पोटातील जंत किंवा कृमींचा नाश होतो. वात व कफ नाशक, शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यास मदत करते. मेद कमी करते. हिच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच पारंपरिक रानभाज्यांच्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आणि इथे मी स्वच्छ भाजी करून घेतलेली आहे. तर इथे मी भाजी चिरून घेत आहे. छान अशी कोवळी पानं घेतलेली आहेत. पण ही भाजी स्वच्छ करून घेतलेली आहे. इथे बघू शकता खूप छान अशी कोवळी पानं आहेत. इथे मी कांदा चिरून घेत आहे. 2-3 कांदे कापून घेतलेले आहेत. एक मिरची घेतलेली आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे मी चॉपर बोर्ड घेतलेला आहे. चॉपरमध्ये आपण कांदा बारीक चिरून घेणार आहोत. तर इथे बघू शकता कांदे असे बारीक करून घेणार आहे आणि चॉपरमध्ये आपण बारीक करणार आहोत. ही पारंपरिक रानभाजी खूप छान लागते. आणि इथे बघू शकता मी चॉपरमध्ये कांदे बारीक करून घेतलेले आहेत. त्यामध्ये एक मिरची कापून घेते, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि चॉपरमध्ये छान चॉप करून घ्यायचं आहे बारीक. तर इथे बघू शकता खूप छान असं बारीक कांदा होतो ह्या चॉपरमध्ये. हा मी मेशोवरून मागवलेला आहे. 150 रुपयाला मिळतो आणि खूप छान. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी. छान खोबरं टाकून ही भाजी खूप छान लागते. तर इथे चॉपरने मी छान असं बारीक करून घेते आहे. छानपैकी असं प्रेस करून सहजच बारीक होतो हा कांदा. तर इथे बघू शकता अगदी कांदा चॉप करून मिरची, लसूण छान असं बारीक झालेलं आहे. तर इथे 3 थ्रेड आहेत आणि 3 थ्रेडने हे छान चॉप होतं. ते बघू शकता छान बारीक झालेलं आहे. इथे मी टाकळ्याची भाजी अशी बारीक बारीक चिरून घेते आहे. ती कोवळी पानं घ्यायची आहेत. छान मेथीच्या भाजीसारखी ही भाजी लागते आणि गुणधर्माने सुद्धा खूप छान आहे. आरोग्यासाठी ही भाजी खूप छान चवीला लागते. तर इथे बघू शकता छान वेळेवर मी बारीक बारीक चिरून घेते. छान अशा पद्धतीने सर्व भाजी मी चिरून घेत आहे. छान हिरवीगार अशी ही रानभाजी. ह्या रानभाज्या जरूर खाव्यात कारण ह्या बिना खताच्या असतात आणि आपोआप उगवलेल्या असतात. आपण विकत भाज्या आणतो त्यांना पैसे मोजूनसुद्धा चवीला चांगल्या नसतात, खत वापरलेलं असतं. आणि या बिना खताच्या भाज्या आपले पूर्वीचे लोक, आजी आजोबा ह्याच भाज्या खाऊन दीर्घ आयुष्य जगत होते. तर नवीन पिढीला ह्या भाज्या माहिती व्हाव्या म्हणून हा प्रयत्न आहे. तर बघू शकता छान बारीक चिरलेली आहे टाकळ्याची भाजी. इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. छान 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं आणि तापून दिलं. 1 चमचा जिरं टाकलं. कढीपत्त्याची 4-5 पानं टाकून घेतली आणि आपण चॉप केलेला लसूण, कांदा, मिरची कढईमध्ये टाकून घेतलं आणि छान असं परतून घ्यायचं आहे.
छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। सर्व कांदा तांबूस रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे मी 1 चिमूटभर हळद टाकून घेते आहे आणि मीठसुद्धा लगेचच टाकून घेते आहे। तर इथे 1 चिमूटभर हळद टाकून घेतली। छान कांदा परतून घ्यायचा आहे अगदी मऊ होईपर्यंत आणि चॉपरने छान कांदा बारीक झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि छान भाजीला चवसुद्धा खूप छान येते। तर इथे कांदा मऊ झालेला आहे। तर इथे आपण बारीक चिरलेली टाकळ्याची भाजी कढईमध्ये टाकून घेऊया। इथे सर्व भाजी मी कढईमध्ये टाकून घेतली। थोडं मीठ टाकून घेते। छान ही भाजी परतून घ्यायची आहे। इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि भाजी छान परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता लगेचच वाफेवर मऊ झाली आणि 2 मिनिट आपण झाकण ठेवून देणार आहोत। इथे 2 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे आणि वाफ काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे लगेचच ही भाजी झटपट होणारी आहे। लगेच मऊ झाली आणि शिजलीसुद्धा। छान परतून घ्यायची आहे। छान ही भाजी छान लागते, मेथीच्या भाजीसारखी चवीला। तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खाऊ शकता। छान भाकरीसोबत ही भाजी लागते। इथे मी ओलं खोबरं टाकून घेतलं। ओल्या खोबऱ्याने अजून छान चव येते ह्या भाजीला। छान परतून घ्यायचं आहे। इथे सर्व भाजी मी एकसारखी परतून घेतली। तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर शिजलेली आहे आणि ह्या रानभाज्या पावसाळ्यातच मिळतात, तर ह्या आमच्याकडे सहज उपलब्ध आहेत। त्याच्यामुळं मी सर्व भाज्या ह्या करते आणि आरोग्यासाठी खूप छान आहेत। छान शिजलेली आहे भाजी, बघू शकता खूप सुंदर आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। काही लोक ही भाजी उकडून पिळून करतात, पण मी तशीच पानं खुडून कापून आणि लसूण कांद्यावर टाकून दिलेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। तोपर्यंत बाय बाय।